नमस्कार मंडळी. वात्र टाईममध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. महाराष्ट्राच्या महापालिकाच्या निवडणुकांचे महानिकाल लागले. अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पार्टीनं सगळीकडं घवघवीत यश मिळवलं. यामध्ये 2-3 गोष्टी अगदी क्लिअर झाल्या. एक म्हणजे पुणे जिल्हा आणि पुणे शहर हे पवार घराण्याचा बालेकिल्ला आता राहिलेलं नाही. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांची ताकद ठाण्याच्या बाहेर फारशी नाही. मुख्य म्हणजे मुंबई ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे म्हणजे ठाकरे ब्रँडची मालमत्ता नाही, हे पण क्लिअर झालं. आणि त्यांनी केलेला मराठी माणूस, मुंबई फोडण्याचा कट, तसेच मराठी भाषा हे तिन्ही नॅरेटिव्ह जनतेला मान्य झाले नाहीत. तर ही होती आजच्या वात्रटिकेची छोटीशी पार्श्वभूमी. आता एका वात्रटिका. शीर्षक आहे ठाकरे ब्रँडचा बेंडबाजा. ठाकरे ब्रँडचा बेंडबाजा. मराठी, मुंबई, मराठी माणूस नुसताच गाजावाजा. ऐका, मराठी, मुंबई, मराठी माणूस नुसताच गाजावाजा. मुंबईकरांनी ठाकरे ब्रँडचा उडवला चक्क बेंडबाजा. काळवंडलेलं तोंड दाखवायला आता जागा उरलीच नाही. काळवंडलेलं तोंड दाखवायला जागा उरलीच नाही. मूळ हिंदुत्वाची कन्सेप्ट डोक्यामध्ये शिरलीच नाही. शिव्या, टोमणे, नकला कुणालाच रुचल्या नाहीत. शिव्या, टोमणे, नकला कुणालाच रुचल्या नाहीत. फेक नॅरेटिव्ह, भापाऱ्या पब्लिकला पचल्या नाहीत. तुसडेपणा, मगरुरीची भाषा नुसती बोलबच्चनगिरी. तुसडेपणा, मगरुरीची भाषा नुसती बोलबच्चनगिरी. नोकऱ्या न देता शिकवली दादागिरी आणि गुंडगिरी. शेवटी काय, दुतोंडी राजकारणाची फळे विषारीच मिळणार. ऐका, दुतोंडी राजकारणाची फळे विषारीच मिळणार. निष्ठावंत कार्यकर्ते नाव आणि पक्ष घेऊनच पळणार. पुन्हा एका ह्या 2 ओळी. दुतोंडी राजकारणाची फळे विषारीच मिळणार. निष्ठावंत कार्यकर्ते नाव आणि पक्ष घेऊन पळणार. निष्कलंक देवाभाऊंचा नाद मुळीच करायचा नाही. निष्कलंक देवाभाऊंचा मुळीच नाद करायचा नाही. त्यातूनही नादी लागलाच तर खाली डोकं वर पाय. तर मंडळी, ही होती आजची छोटीशी वात्रटिका. पुन्हा आपण छानशा वात्रटिकेसह उद्या भेटूया. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.